तू उठवते हा झेल जो बेटा ते झेलून त्या लेकराले देते हा दे बेटा त्या लेकराले ते आजीच्या मांडीवर आहे ते आजीची तब्येत चांगली आहे जिम सारखी म्हणून त्याले गद्दी का क्या काम है अरे जिसकी आजी जाडी जाडी ज्या आजीची तब्येत तिची मांडी किती चांगली आहे आवा कोणता फोन काम करणार नाही तो नातू एवढा आनंदाला झोपला माझ्या लक्षात आला आजी उभी राह आजी एक मी उभं करा हे सून आहे काय तू करा उभं म्हणूनच सून येऊन जाऊन ते लेकरू तुझ्या मांडीवर घेऊन राहिले बाया हात जोडले हो तुम्हाला साडी दे रे आजीचं कामच आहे सारी दुनिया का बोजा आजीनं नातू वागवा हे काय तुला इवायच्या घरी तुझ्या सुनीले राहू देते काय तुझा पोरगा चाल मग नाही तर जाऊ दे पाहिजे साडी दे तिथंच उभ्या राहा आई तिच्या बापाची भेट होते कदा कदा मांदा हाशार नको जाऊ पाहिजो हा ए बेटा बेटा दे बरोबर हाताना जाऊ द्या समोरच्या ताई जोड द्या तुम्ही हाताना जाऊ येऊन नका देऊ समोरच्या जोड द्या ना बाया भ्रष्टाचारी नाही हे सिमेंटचं कमिशन खाणारी हरामी अवल्याद अलग आहे नालीतलं पैसा खाणारे भाडखाऊ अलग आहे म्हणून यायचे पोरं पोरी लफडेबाज पैदा होतात आपण लिहून देतो जे लाच खाणारे भाळ खाणारे आहेत अकोल्यातल्या यायच्या पोरी लफडेबाज आहेत ते कीर्तनात येणार नाही ते गौतमी पाटलाकडे जाईल या रावजी बच्चा भाऊजी या रावजी तुम्ही बच्चा भाऊजी अजय सत्यपाल साले सफेद हो गया की बच्चा भाऊजी पांढरा झाला की बच्चा म्हातारा झाला ओळखुनी तुझी धर्मणी ओळखुनी तुझी धर्मणी आपण तुम्हाला बोर होऊ देत नाही तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी काय त्यातला महाराज आहो काय बायकाईले मला काय चिवट्या बनवायचं आहे काय मला काय तुम्हाला मठात नेऊन काय अन्याय करायचा आहे तुमच्यातली सावित्रीबाई जागृत करायची आहे मला माझ्या लेकीतली जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई फातिमा शेख तुमच्यातली जागृत करायची आहे एक माय मनोज पाटलाची माय गेली 4 वर्ष झाली नंदाताई पाटील मरा सर्वेले लागते बाबू पण मरताना त्या कॅमेऱ्याला धक्का नका लागू दे बाई आणि मला ड्रायव्हरही घबरावते ना त्याला वाटते बाई फाईले धक्का लागला की जमानती होत नाही ना बाया हो तुमच्यासाठी काय मजाकचे कलाकारी आहे का कायदा जसा बनवला माय मावलेले कारण हा शिवाजी हे आजी आली वाटते लेकराली चांगला आहे सारी दुनिया गजाननचा आवाज वाढवा थोडा आजी शिवाय लेकरू राहायचंच नाही अरे एक दिवस मोठं सुंदर लिहिलं येईल एक दिवस आईसाठी एक दिवस सुनबाईसाठी एक दिवस सासूसाठी एक दिवस आपल्या पोरीसाठी एक दिवस आपल्या बहिणीसाठी बाकीचे दिवस पोराच्या मावशीसाठी मी मनोरंजन करा लागते त्याशिवाय तुम्ही कीर्तन ऐकाल काय बाप्पा हा आई ऐकाल काय तुम्ही म्या कीर्तन सुरू केलं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम वाव
तबल्यावर मा नातू आहे. तुमच्या मताने मी काय संन्यासी आहो काय? महाराज ब्रह्मचारी. कायचा ब्रह्मचारी आहे बे? तू लेखा ब्रह्मचारी राहू शकते का? साधी गोष्ट आहे काय ब्रह्मचारी राहणं? मला लय राग येते. महाराज ब्रह्मचारी गजानन बाबा राहिले, ब्रह्मचारी साई बाबा राहिले, ब्रह्मचारी हनुमान राहिले, ब्रह्मचारी जगद्गुरु तुकाराम महाराज लग्न केल्यावरही ब्रह्मचारी होते बाबू. लग्न झालं तरी जिजाबाईले सोडून दिलं तुकोबारायानं. ब्रह्मचारी यायले म्हणतात. गाडगे बाबा पत्नी होती पण जगाच्या सेवेसाठी, गोरगरिबाच्या, अपंगाच्या, दिवांगाच्या सेवेसाठी जसं बच्चू भाऊनं पूर्ण जीवन अर्पण केलं, दिव्यांगाचा देवता, असा मनोज भाऊचंही काम आहे. गिरते को उठाना स्वर्ग मेरा, स्वर्ग मेरा. ते वर फर काही नाही, चिवत्या बनवायचा धंदा आहे. वर स्वर्ग आहे, खाली मृत्यू आहे. चिवत्या नका बनू. ते बायाईले सांगते महाराज लोक, रावणाला 10 तोंड होते. आता तुम्हीच सांगा काकू, लेडी हार्डिंग मध्ये एखाद तेरे बाईले 2-4-5 तोंडाचं लेकरू झालं? काहीच काही सांगतात. अरे ज्योतिबा फुले सांगा, शिक्षण सांगा. पोरगी डॉक्टरीन झाली पाहिजे, PSI झाली पाहिजे, इन्स्पेक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाल्या पाहिजे, तहसीलदार झाली पाहिजे, ग्रामसेविका बनली पाहिजे आणि नगरसेविकाही बनल्या पाहिजे. पण आपल्याला हे महाराज लोक काहीच काही सांगते. येऊन जाऊन महाराजच्या पाया लागा, पडा हर काका टाळी. सुखी रहा, तुमचे लफडे चालू ठेवा. अरे गाडगे बाबानं जीवनात नाही पाया लागू दिलं. सत्यपाल का वागला असा? माई बायको मेली तर काय केलं काकू? मी 10 वर्ष झाले माई बायको मेली एकाएकी अटॅकनं. मी मा बायकोचं शरीर मेडिकल कॉलेज अकोल्याला नेऊन दिलं. म्हटलं पत्नीला सांगितलं मला माफ कर, मी मशानात नेलं नाही, तुला यासाठी दिलं की गोरगरिबाचे पोरं डॉक्टरीन कायच्यावर शिकतात मालूम आहे? पुस्तकावर आणि देहदानावर शिकतात. मी ते केलं. पाया नाही लागू देत, कपडे नाही बदलवले, केस नाही बदलवले. इकून जाताना टोपी काढून टाकली म्हणजे लोकांना महाराज म्हणू नये, पाया लागू नये, मला साईड बिझनेस वाढू नये. इतके महाराज झाले बम गांजा पेते, बम बम बोले आणि कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले. नाही तर दोघंही तसेच मेले. झालं हे महाराज स्वतःच लफडेबाज जगाला काय बनवतील सांगा ना. म्हणून जागृत व्हा माय मावल्यांनो. तुम्हाला जीवनात जर तुमची मुलगी ते डॉक्टर जयस्वाल मॅडम, मालोकार मॅडम, माझी औषधी ते बाईच देते. माय हात हालतात, पेत नाही तरी हालतात. आता मी पेत असन काय? 5000 लोकांची दारू सुटली माझ्या कीर्तनात. मी मागतो लोकाईले की मी मा बायकोचं देवदान केलं. माई मेली ना काकू तर माई म्हणे सत्यपाल सुनबाईले तुया अजरामर केलं. मग मलाही देजो ना बेटा मेडिकल कॉलेज. माई आई मरण पावल्यावर मी मेडिकल कॉलेज अकोल्याला दिलो. मी त्या दिवशी माई कार्यक्रम होता. त्या दिवशी कोण मरण पावलं मालूम आहे? प्रहारचे तुषार पुंडकर वारले. मग त्या दिवशी वारले आणि त्याच दिवशी तुषार पुंडकर माझ्या घरी येऊन राहिले त्या पंकज जायले सोबत. पण ते म्हणे मी तिकून येतो. तिकडे गेले गोळीबार खाल्लास. सांगायचं मतलब त्याच दिवशी तारीख होती 21 फेब्रुवारी आणि माझं कीर्तन होतं वर्धेले. माझा मुलगा डॉक्टर आहे. तो म्हणे बाबा आई गेली परत या. म्हटलं नाही, 10,000 लोक राहतात मा कीर्तनात. मनोज पाटील जिमवाले आहेत पण जसा मी लेट झालो तर धक्क धक्क करणे लगा. खोटा आहे काय विचारा? बघा बाया चालूच आहे येऊन राहिल्या. महापूर आला काय?
हे वय आई आई तुम्ही गेल्या बाबर किती प्रेम आहे नंदाबाई. जन्म 1 जुलै 63 आणि मृत्यू 1 नोव्हेंबर 2020. नगरसेविका जरी निघून गेल्या तरी माय बापू आपलं प्रेम लोक पाहना. मी काय इंदोरीकर महाराज लोक तर पहा ह्या शेवटपर्यंत लोक. हे आयोजकावरचं प्रेम आहे. कोणी पाहुणे वगैरे आले तर सांगत द्या मला. आणि हे जिजामातेवरचं प्रेम आहे तुमचं. हे सावित्री रमाबाई भीमाबाई अहिल्याबाई होळकर मुसलमानाची प्रथम शिक्षिका फातिमा शेख. हे या माऊलीची कृपा आहे. आज तुमच्या जीवनात जो बदल पडला ना हा याच्यामुळे पडला की माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने गद्दारों का बैंड बाजा रे. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे माया तुम्ही माय पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायले कचरली नाही. माय म्हणतात बापा तुम्हाला. तुम्ही बहिणीचा रोल अदा करता. तुम्ही क्षणाची बायको पण अनंत काळाची माता. तुम्ही नवऱ्यावर प्रेम करणारी माय बी तुम्हीच आणि बायकोही तुम्हीच. तुमच्या प्रेमाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. मला आठवते बाबू माय ते माय तुमच्या किती तारीफ करावं तुमची. पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायले कचरली नाही आणि पोराचं पोट सपारीत मावत नाही. अरे म्हातारी माय झाली की सुनबाईन पोरगा लेकरायले अभ्यास होत नाही म्हणून घर सोडून जातात. व अकोल्यातल्या घटना आहे. दुःख सांगावे कोणाला. अरे ज्या मायनं तुम्हाला कंबर नव्हती धुता येत तुझे डोळे उघडले नाही त्यावेळेस दूध पाजलं रे त्या मायनं. आणि म्हातारपणात त्या मायले कुंभमेळ्यात सोडून दिलं, प्रयागराजले सोडून दिलं. अळाली माय पैसे नाही काय करी. दुःख सांगावे कोणाला दुःख अरे दगडाच्या देवासमोर किती डोकं आपटलं. म्हणून लक्षात घ्या आपल्या माय बापाला वृद्धाश्रमाचा दरवाजा दाखवू नका. अरे तुमच्या मायचं वर्णन किती करावं रे बाप्पा बाप्पा. तितनी तारीफ करणं उतनी कम आहे. त्या वृद्धाश्रमावाल्याले एक म्हातारी म्हणे मला फ्रीज द्या म्हणे, मला रेफ्रिजरेटर द्या म्हणे. वारे माय तो एक मिनिट शांत व्हा. तुम्ही बोलू नका. मला की नाही फार म्हणजे मी गरम झालो ना कोणाच्या बापाला नाही भेटणार. एवढा धुईन मी तिथं येऊ. सर्व कार्यक्रम अबे पतिव्रतेच्या मंदात गडबड नको करू. तुला साध्या भाषेत सांगतो. तुमचा मला त्रास होईन असं वागू नका. इथं 10,000 लोक आहेत एकाचाही आवाज नाही. तुम्ही 5-7 कार्यकर्ते छानपणा करून राहिले. आता कोणी इकडे पाठवू नका. इकडे नका जाऊ, इकडून नका जाऊ. येऊ नका. मला कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. काय करा. शरद पवारांच्या कार्यक्रमात तर मी मंत्र्याला धुतलं होतं. म्हटलं अय बस खाली यवतमाळले. आता ते मला की नाही माई माय मेली त्या दिवशी मी स्टेजवर होतो. तर हे मला मोठे आहेत का तो मा कीर्तनापेक्षा. मला गडबड केली की मी कोण म्हणून तर मला चाकू मारले 3. पण आम्ही मरत नसतो बाबा. सत्य कधी मरते काय आई. सत्य कधी नाही मरत. महात्मा गांधी मेले की नथुराम मेला. मुलीनं बोला बरं छोट्या. बोला लवकर. बोल बेटा हा बोला. हे नाही बोलत.
मागच्या बाईनं बोला, नथुराम मेला की महात्मा गांधी मेले? हा. नथुराम मेला. क्या बात आहे. उभी राह. राम. कोण म्हटलं नथुराम? उभी राह. लवकर. वा बेटा, सांग आता. लोक दागिन्यालाच महत्व देतात. एकीचा तरी आवाज निघाला काय? बुद्धिवान त्याले म्हणते जिनं किती दागिने घातले मारे दाखवून राहिले. झलक दिखला जा, झलक दिखला जा, दिखला जा. बाई दागिन्याले किंमत नाही, बोल्याले किंमत आहे. एका मिनिटात बोलली बाई दीदी की नथुराम मेला, महात्मा गांधी नाही मेले. पण गोळीबार कोण केला? नथुराम न केला. मंदिर कोणाचे बांधून राहिले? नथुरामचे. कि महात्मा गांधीचे बांधायला पाहिजे? बोला. असंच आहे. पतिव्रता पायी धडी तोडून राहिले. आता काय सांगतो बेटा? साडी दे रे. तुम म्हणाली यानं काय दुकान आणली का बे? मी योगेश पाटलाच्या पत्नीला विनंती करतो, लग्न झालं नाही या तिघाईचंही, नाही तर माझ्या तोंडून पत्नीत नसाव. म्हणजे या ताई, म्हणजे या तिघही भावाच्या बायकाईले बोलावं लागेल ना, नाही तर मग एखादी रात्री झाला सत्यानाश, जिमचे तुकडे. पण ह्या बाया जोपर्यंत एका जागी आहेत तोपर्यंत योगेश भाऊ आहे, तोपर्यंत गोपाल भाऊ आहे, नाही तर गोपाल राधेच्या माग. ताई, या बाईनं बरोबर उत्तर दिलं. नथुराम मेला, महात्मा गांधी जिवंत आहे. तुम्ही सांगा बरं मॅडम, गांधीजीच्या जन्माची तारीख कोणती? ऑक्टोबर महिन्यात. तुम्ही बोला. हा थांबा विचारलं काय? आगा काऊन लावता दुसऱ्याच्या घरात? तुम्हाला विचारलं काय? 2